19 मे रात्री 2:30 वाजताचा टाइम होता. अश्विनी कोष्टा 24 वर्षाची मुलगी आणि अनिशा उदिया 24 वर्षाचा मुलगा कल्याणी नगर पुण्यामधून त्यांच्या दुचाकीवर जात होते. पुढून एक बिना नंबर प्लेटवाली 150च्या स्पीडमध्ये लक्झरी कार आली आणि दुचाकीवाल्यांना तिथेच धडकली. मुलीचा मृत्यू जागीच झाला, मुलाला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर मृत्यू झाला. आता पुढे होणार काय? गाडी चालवणाऱ्याला शिक्षा होणार होती. गाडी चालकचं नाव वेदांत अग्रवाल, वय 17 वर्ष 8 महिने, आणि याला शिक्षा पण झाली. पण ही शिक्षा अशा प्रकारे देण्यात आली की ही हसण्यासारखी शिक्षा आहे. 15 दिवस ट्रॅफिक पोलीसवाल्यांसोबत काम करणे, 300 शब्दांचा रस्त्यावर अपघात आणि त्यांच्या परिणामावर एक निबंध लिहिणे, मनोवैज्ञानिककडे जाऊन स्वतःला दाखवणे, कोणाचा अपघात झाले तर त्यांची मदत करणे, या प्रकारे शिक्षा देण्यात आली. तर ही शिक्षा खरंच बरोबर आहे का? कारण मला सांगा, आज हेच जर सर्वसामान्य घरातल्या मुलाच्या हातून झालं असतं तर आतापर्यंत त्यांच्या वडिलांना आणि मुलाला सक्त सजा झाली असती. पण हा प्रॉपर रईसजादा असल्यामुळे ही शिक्षा देण्यात आली आहे. एक तर मुलगा नाबालिक आहे, याला नाबालिक म्हणण्यापेक्षा 4 महिन्यांमध्ये हा 18 वर्षाचा झाला असता. याच्याकडे कोणतं लायसन्स नाहीये, गाडी यांच्या वडिलांच्या नावावर आहे आणि अपराध 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासारखा नाहीये. 24 वर्षाच्या IT वाल्यांचा मृत्यू झालेला आहे. एक प्रकारे हा मर्डर आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. कुठपर्यंत योग्य आहे की तुम्ही 150च्या स्पीड पर्यंत गाडी पळवू शकता? अहो, मी आज जर व्हिडिओमध्ये 2-4 गोष्ट शब्द वापरले तर माझ्यावर कित्येक केस टाकतील. इथे तर 2 जणांचा जीव गेलेला आहे. पण या मुलाचे वडील विशाल अग्रवाल चांगले मोठे बिल्डर आहेत, त्यामुळे याची 14 तासात बेल झाली आहे. आणि एवढंच नाही, 18 मेच्या रात्री एक CCTV फुटेजमध्ये वेदांत आणि त्यांचे मित्र अपघातापूर्वी बारमध्ये बसून दारू पिताना दिसत आहेत. कुठे ना कुठे विशाल अग्रवाल यांची जिम्मेदारी होते की आपल्या मुलाकडे लक्ष ठेवायची. कारण 17व्या वर्षी तो दारू पितोय, स्पीडमध्ये कार चालवतोय. कुठे ना कुठे विशाल अग्रवाल यांची चुकी आहे. आणि एवढंच नाही, एका डाटानुसार याच वर्षी जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये पुण्यात 382 अपघात घडले असून त्यात 92 जणांचा मृत्यू झालाय. शहरात रोज एका व्यक्तीला अपघातामध्ये जीव गमावा लागत असून रोज 4 अपघात घडत आहेत. कुठे ना कुठे नागरिकांनी पण सावध राहायला पाहिजे आणि प्रशासनाने पण आणखी सुविधा आणि कठोर कायदे बनवायला पाहिजे. अनिशा उदिया या पीडिताचे काका अखिलेश उदिया यांनी सांगितलं की अल्पवयीन व्यक्तीवर लादण्यात आलेल्या जमानतच्या अटी हसण्यासारख्या होत्या आणि त्यांनी निष्क्रियतेबद्दल महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. त्यांनी अल्पवयीन मुलाला मानवी बॉम्ब या शब्दाचा प्रयोग केला. एवढंच नाही तर त्यांनी म्हटलं, नवीन कायद्यानुसार शिक्षा 7 वर्षाची असावी. जामीनच्या अटी हसण्यासारख्या आहेत. अगदी 5वीच्या विद्यार्थ्यांना ते शिकवल्या जातात. तो 3 कोटी रुपयांचा कार चालवत होता कारण तो एक बिझनेस टायकूनचा मुलगा आहे, त्यामुळे त्याला सोडण्यात आलं. एवढंच नाही तर लोक कमेंट बॉक्समध्ये जाऊन म्हणत आहेत, कोर्टाने ही चांगली स्कीम आणली आहे. बाजारात 2 लोक गाडीने उडवा आणि 300 शब्दांचा निबंध लिहा. न्याय व्यवस्था आणि पोलीस व्यवस्थेचा निषेध. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे आज पण न्याय खरंच मिळत आहे का? या केसवरून विचार करायला भाग पडत आहे. तर यावर तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हे कुठपर्यंत योग्य चाललंय आणि खरंच या पीडितांना न्याय मिळालेला आहे का? यावर तुम्हाला काय वाटते? नक्की कमेंट करून सांगा.